ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। अहिल्यानगर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। शहरातील अवैध आणि नियमबाह्य वाहतुकीला आळा घालण्यासाठी आरटीओ विभागाने आता कंबर कसली आहे। अहिल्यानगर आरटीओ प्रशासनाने शहरातील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर धडक कारवाईचे सत्र सुरू केले। अहिल्यानगर शहरात विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने चालणाऱ्या रिक्षांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असते। या अवैध प्रवासी वाहतुकीला चाप लावण्यासाठी आरटीओ विभागाचे एक विशेष पथक रस्त्यावर उतरले होते। या पथकाने शहरातील विविध भागात अचानक तपासणी मोहीम राबवली। या दरम्यान आवश्यक कागदपत्रे नसलेल्या आणि विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक रिक्षांवर दणकेबाज कारवाई करण्यात आली आहे। या धडक कारवाईत आरटीओचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आरटीओ प्रशासनाने वाहन चालकांना कडक इशारा दिलाय। सर्व वाहन चालकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आवश्यक परवाने नेहमी अद्ययावत ठेवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे। तसेच नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा स्पष्ट इशारा प्रशासनानं दिला आहे। आरटीओच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत। मात्र ही धडक कारवाई नेमकी कशासाठी करण्यात आली आणि येत्या काळात आणखी कोणत्या अवैध वाहनांवर आरटीओचा हा हातोडा पडणार, याकडे आता सर्व अहिल्यानगरमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल मराठी न्यूज, अहिल्यानगर।